एवढी कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे. मिरच्या पण आपण धुवून घेऊया. आपण लसूण घेऊया. आपण लसूण घेऊया. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया. याच्यामध्ये कितनी है मिर्ची हरी मिर्ची का है. कोथिंबीर लसूण मीठ घेतले. आता हळद घ्यायची. मसाल्यामध्ये सगळं आपण मिरची कोथिंबीर जिरं लसूण त्याच्यामध्ये पीठ चाळायचं आहे पाण्यामध्ये. हे जास्त दाटायचं नसतं. आधी पीठ थापूनच करायचं असतं असं हाताने. आता काय खाली पीठ करायला लागले. काय आता हे वेळेला निघाले. तिच्या बोलायचं काम नाही. तिच्या बर्गर ब्रेड अजून काय काय असतं. आमच्या वेळेला काय असं नव्हतं. खाली पीठ काय पडतं बाबा तर बिलकुल एक असं आमच्याकडे वेगळे वेगळे जेवण असतं. माडगं उड्या अजून तुम्हाला सांगतो बुट उडदाच्या डाळीचं असं छान आम्ही करून खात होतो. मुलं बी आमची खुश व्हायची. काय ते वेगळं आईने केलं. बस आज आईने आमची वेगळी केली. मजा वाटायच्या नाही. नवीन जगणं नवीन मरणं सुद्धा नवीन झालं. काय आता इलाज नाही. वेस असा वेस महत्वाचा नाही. तसं तसं झालं. किती जरी केलं तरी सगळं नवीनच. अर्ध्या याच्यात खायचं अर्ध्या
दिवसात पिकलेलं खायचं ना अर्ध्या आयुष्यभर लागायचं. संपलं. काय आमच्या वेळेस आपलं 2-2 भाकरी, दूध भाकरी, दही, ताक भाकरी कुस्करून खायची, बोटं बघून खायची. विकतचं पीठ आणण्यापेक्षा आपण घरी हे पीठ तयार करू शकतो. त्यासाठी तुम्हाला हे सांगितलेलं आहे किती प्रमाण घ्यायचं ते, गहू ज्वारी याचं. खूप छान होतं त्याचे थालीपीठ. थालीपीठवर हे असे बारीक चिरून कांदे जर आपण घातलेत ना खूप छान लागतं. हे बघा, ह्या पद्धतीमध्ये कांदा बारीक चिरून घ्यायचा.